जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 231. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. प्रभुचरणी चित्तलय होण्यासाठी प्रभू सेवा हा मार्ग सर्व भक्तांनी अवलंबला. प्रभू सेवा म्हणजे काय हे आम्हाला कपिराज कपिश्रेष्ठ हनुमंत सुंदरकांडामधून समजावून सांगतायत. ज्या कार्यामध्ये श्रीराम हेच एक ध्येय, हाच एक हेतू आणि हेच एक स्मरण अखंड अनुस्यूत असतं, त्याला सेवा म्हणतात. कारण ज्या वेळेला हे होतं त्याच वेळेला आमचा त्या कार्यामागचा हेतू आणि भाव शुद्ध असतो. जसं महाराज म्हणाले, मी इतर काहीच बघत नाही, फक्त त्या माणसाच्या मनातला हेतू बघतो, जो अर्थातच त्यांना समजतो. त्यामुळे ज्याचा हेतू शुद्ध त्याचं कर्म शुद्ध. आणि हेतू शुद्ध केव्हा होतो हे हनुमंतांनी सांगितलं की ज्या वेळेला श्रीरामचरण अखंड हृदयामध्ये विराजमान असतात, ज्यावेळी फक्त त्यांचं एकच स्मरण स्वतःच्या देह मनबुद्धीसह विस्मरण होऊन ज्यावेळी फक्त प्रभू स्मरण आमच्या चित्तामध्ये विलसतं, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्याकडून सेवा घडते. आणि जेव्हा अशी सेवा घडते त्यावेळेला सेवा केली झाली हा भाव पुसला जातो. इतकं की हनुमंत शिवभगवानांनी सांगितलं की कशासाठी बांधले गेले, तर प्रभू कार्यासाठी बांधले गेले. बरं का, जे नेहमी मुक्त आहेत ते चिरंजीव खरं प्रभू कार्यासाठी झालेत. प्रभूंचं कार्य, त्यांचं नाम, त्यांची लीला, त्यांचे गुण यांचं वर्णन अखंड या पृथ्वीवर सुरू असावं यासाठी आमच्या हनुमंतांनी चिरंजीव पद धारण केलंय. एक लक्षात घ्यावं आपण, हनुमंतांना चिरंजीव पद दिलंय असं म्हणणं थोडंसं चुकीचं होईल. जे सदैव प्रभू स्मरणामध्ये मुक्त आहेत त्यांना कुणी काही देऊ शकत नाही, ते स्वतः धारण करतात. त्यामुळे प्रभू कार्यासाठी त्यांनी ते चिरंजीव पद धारण केलंय. जसं रावणाच्या दरबारात दाखल होण्यासाठी हनुमंतांनी इंद्रजिताचा नागपाश धारण केला, त्याच्या ब्रह्मास्त्रासमोर नमस्कार केला. कशासाठी, तर प्रभू कार्यासाठी. त्यामुळे हनुमंत आम्हाला सेवा कशी असते हे दाखवतात. आणि त्या सेवाभावामध्ये कसा बालभाव अनुस्यूत असतो, किती निरागसपणा असतो. म्हटलं ना मागच्या भागामध्ये, त्याच्या मागच्या सुंदरकांड सुरू झाल्यापासून, की हनुमंतांची व्यक्तिरेखा इतकी विविध रंगी आहे. जसं मातेला समजावताना हा मातेचा पुत्र समजावतोय की मातेचा कोणी वडील बंधू समजावतोय हे जसं कळू नये, तसं हनुमंत रावणाच्या दरबारात आल्यानंतर ज्या काही शेड्स त्यांच्या दिसतात आम्हाला, पर्सनॅलिटी हा शब्द त्यांना सूट होत नाही त्यामुळे तो वापरला नाही, पण ज्या काही जे वेगवेगळे रंग त्यांचे दिसतात त्यावरून हनुमंतांचे गुण, असा कोणता गुण आहे जो हनुमंतांमध्ये नाही असं म्हणावं असं वाटतं. एक एक गुणवर्णन म्हणूनच केलं नसावं तुलसीदासांनी जास्त, नाही का. त्यामुळे रावण जेव्हा स्वतःचा अभिमान सांगू लागला तेव्हा हनुमंतांनी त्याला टोमणे मारून वक्रोक्ती करण्यास पण मागं पुढे बघितलं नाही.
की माहिती आहे तू कोण आहेस, वालीशी युद्ध करून कीर्ती मिळवली होतीस ना तू, आणि त्याच वालीला माझ्या प्रभूंनी मारलं आहे, त्यामुळे समजून घे माझ्या प्रभूंचा महिमा. अशा रीतीची वाक्यसुद्धा हनुमंतांनी उद्गारलीत. पण आता जे हनुमंत बोलतायत ते बघूयात आपण. काय म्हणाले? रावणानं विचारलं ना की का बरं मारलंस तू राक्षसांना, हे यावर उत्तर आहे आता हे हनुमंतांचं. खायऊ फल प्रभु लागी भूखा, कपि सुभाऊ ते तोरे उरुखा, सबके देह परम प्रिय स्वामी, मारहि मोहि कुमार गगामी, जिन्ह मोहि मारा ते मैं मारे, तेहि पर बांधे उतनय तुम्हारे, मोहि न कछु बांधे कैलाजा, की न चाहूँ निज प्रभु कर काजा. म्हणजे इतकी निरागसता वाटते ना इथे हनुमंतांची. म्हणतायत, हे राक्षसराज रावणा, अरे मला भूक लागली होती म्हणून मी फळं खाल्ली. बरं का. आणि वानर स्वभाव आहे माझा, त्या स्वभावाला अनुसरून वृक्ष मोडले मी. म्हणजे माझ्या स्वभावाच्या विपरीत कृती काही मी केलेली नाही. भूक लागली म्हणून फळं खाल्ली. काय तुझ्या बागेतलीच फळं मला हवी होती म्हणून मी खाल्ली असं नाही, किंवा त्या बागेतले वृक्ष मला तोडायचे होते म्हणून तोडले असं नाही. वानर स्वभावानुसार वृक्ष तोडले आणि भूक लागली म्हणून फळं खाल्ली. पुढे म्हणतोय, मारही मोही कुमारगामी, की हे राक्षसा रावणा, देह सर्वांनाच प्रिय असतो ना, त्यामुळे कुमार्गगामी वाईट वृत्तीचे दुष्ट राक्षस जेव्हा मला मारू लागले त्यावेळेला माझा देह मला सुद्धा प्रिय आहे. सगळ्यांना जसा स्वतःचा देह प्रिय असतो तसा मला पण आहे, म्हणून मी त्यांना मारलं. बरं का. आणि पुढे म्हणतोय, पण त्यानंतर तुझ्या पुत्रानं मला बांधून घातलं, पण त्या बंधनात पडल्याची मला काही लाज वाटत नाही. कारण काय, की न चहऊ निज प्रभू कर काज, मी आपल्या प्रभूंचं काम करू इच्छितोय, त्यांचा दूत म्हणून आलोय मी. त्यामुळे तुझ्या पुत्रानं मला बंधनात अडकवल्याबद्दल मला काहीही लाज वाटत नाही. मोहीन कछु बांधे कै लाजा, जे अनेक संत सांगतात पहा, की प्रभू भक्तीमध्ये लाज सोडावी लागते. लोकलज्जा हा एक वन ऑफ द बॅरियर्स, एक मोठा अडसर आहे ह्या भक्तिमार्गामध्ये. मुख्यत्वे करून जेव्हा भक्तिमार्गाला सुरुवात होते सद्गुरू कृपेनं, कारण ती त्यांच्याच इच्छेनं होते, ती कधी होईल कुणाच्या आयुष्यामध्ये हे सांगता येत नाही. बहुतेक सर्वांचा हा अनुभव असतो की आम्ही आमचं आयुष्य अगदी लौकिकात उत्तम रीतीनं जगत होतो की, पण महाराजांनी मला आपल्या जाळ्यात अडकवलं. असं खूप कौतुकानं सांगणारे साधक असतात की त्यांनी इकडे ओढलं आणि ते असं ओढलं की मागचं दार बंद झालं. हे जेव्हा आम्ही साधकांकडून ऐकतो त्यावेळेला लक्षात येतं की बंधनात खरं कोण घालू शकतं? फक्त महाराज, म्हणजे फक्त भगवंत बंधनात अडकवू शकतात आम्हाला. नाहीतर इच्छा तीव्र असून सुद्धा अनेक वेळेला या लोकलाजेस्तव, की 100 लोक एका दिशेनं चाललेत, 100 लोक आज लौकिकातल्या अनेकविध गोष्टी मिळवण्याची धडपड करतायत आणि तेच योग्य कसं आहे ह्याचा सतत मारा आमच्या कानावर होतोय. त्यावेळेला ह्या विरक्ती मार्गाकडे आमची वाटचाल सुरू होणं हे सुरुवातीला लोकलज्जेस कारण ठरू शकतं. गळ्यामध्ये माळ घालणं हे लोकलज्जेचं कारण ठरू शकतं. या वयात परमार्थ करणार हे तर सर्व म्हातारपणाचे कामं आहेत असं म्हणणारे अनेक लोक भेटतात या मार्गावर. जो त्याला पुरून उरतो तो खऱ्या अर्थानं मोहीन कछु बांधे कैलाजा. मला माझ्या महाराजांनी बांधलंय याबद्दल मला कसलीही लाज नाही.
असं छाती ठोकपणे सांगू शकतो. आमची ज्ञानमाऊली म्हणाली ना, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी, तरी तेची काही. आवड आहे आम्हाला परमार्थाची आणि लाज वाटते, तर ती काय आवड खरी नाही म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. व्यसन आहे आणि शीण वाटतो, मग ते व्यसन खरं नव्हे, नाही का. एखादा व्यसनी माणूस असतो, त्याला शीण वाटतो का ते व्यसन करण्याचा, मग ते व्यसनच नव्हे, मग तो व्यसन करेल कशाला. पण ते परमार्थ मार्गाकडे लावायचे आपल्याला, की जर नामस्मरणाचं, भगवत स्मरणाचं व्यसन लागलं तर त्याचं शीण वाटणंच शक्य नाही. जोवर आम्हाला नामाचा कंटाळा येतोय तोवर अजून आम्हाला नामाचं व्यसन लागलेलं नाही, हे लक्षात येतं. वेडा पिसा झाला नाही तो भगवत भक्तीमध्ये तर काय मिळवलं त्यानं, असं म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. तसं इथे आम्हाला हनुमंत सांगतायत की प्रभू कार्यासाठी मी तुझ्या लेकाकडून, इंद्रजिताकडून बांधून घेतले स्वतःला, मला त्याची कसलीही लाज नाही. आणि आता हे सुरुवातीला जसं म्हटलं निरागसपणे म्हणाले की माझ्या स्वभावानुसार मी केलं जे करायचं ते. आता वडिलकीच्या नात्यानं अतिशय गोड शब्दात रावणाला समजावतायत बरं का. यामध्ये हनुमंत दूताची भूमिका कशी चोख पाडतात हे लक्षात येतं. त्यानंतर रावणाची पॉझिटिव्ह साईड कशी त्याला समजावून सांगतात, फार मोठी गोष्ट आहे. आता ह्या कथेमध्ये त्यानं ते ऐकलं नाही, ह्या गोष्टी वेगळ्या. पण व्यवहारामध्ये सुद्धा जेव्हा एखाद्या व्यक्तीला समजावायचं असेल, अगदी बाहेरच्या नाही, आपल्या घरातल्या व्यक्तीला काही समजावायचं असेल तर त्यावेळेला अनेकदा आम्ही अगोदर नकारात्मक बाजू सांगून मग सकारात्मक सांगितली तर ते समजणं अजून अवघड जातं, किंवा त्या व्यक्तीला गिल्ट फिलिंगमध्ये आम्ही अडकवल्यासारखं होतं. त्याऐवजी जर आम्ही त्याची सकारात्मक बाजू अगोदर त्याला समजावून सांगितली आणि मग त्यामध्ये ही सकारात्मक बाजू कशी तुझ्या नकारात्मकतेवर मात करू शकते हे सांगितलं तर त्याला खरं काउन्सेलिंग म्हणतात. म्हणून मागच्या भागासह म्हटलं तसं हनुमंत आम्हाला शिकवतात कसं पटवायचं एखाद्याला. आता तो प्रारब्ध होता त्याला रामाकडून मरायचंच होतं, त्यामुळे रावणाचं त्याची तशी गती झाली. पण आपलं कार्य रामकाज कसं चोख करावं आणि कार्य केल्यानंतर त्याचं फळ कसं रामांकडे सोपवावं हे हनुमंत आम्हाला शिकवतात. म्हणतायत आता रावणाला, बिनती करऊं जोरी कर रावण, सुनहु मान तजी मोर सिखावन, देखहु तुम निज कुलहि बिचारी, भ्रमत जी भजहु भगत भयहारी. हे रावणा, पहा बरं हनुमंत कसे बोलतायत, किती नम्रपणे बोलतायत रावणासमोर सुद्धा. म्हणजे दोन्ही भाव आमच्यामध्ये कसे सजग असले पाहिजेत भक्ती करताना. एक स्वाभिमान कुठून भरलेला असला पाहिजे की मी रामभक्त आहे, आणि दुसरीकडे प्रत्येक व्यक्तीमध्ये रामच आहे हे लक्षात घेऊन बोलताना नम्रपणा कसा असला पाहिजे हेही आम्हाला हनुमंत शिकवतायत. पहा, म्हणतात, मी तुला हात जोडून विनंती करतो रावणा, अभिमान सोड आणि माझं म्हणणं ऐक रे. तू आपल्या पवित्र कुळाचा विचार तरी करून बघ. पहा बरं, म्हटलं ना, सकारात्मक बाजू अगोदर सांगितली आहे की तुझ्या पवित्र कुळामध्ये तू जन्माला आलायस, ज्या पुलस्त्य कुलामध्ये, त्याचा विचार करून बघ. आणि भ्रमतजी भजहु भगत भयहारी. म्हणजे कुठंतरी हनुमंताच्या मनामध्ये जाणीव झाली आहे, हनुमंत आहेत ते, त्यामुळे त्याला समोरच्या मनातली भावना समजणार नाही हे शक्यच नाही. रावणानं कितीही अभिमान मिरवला तरी आपल्या पुत्रवधानंतर, लंकिनीच्या वधानंतर
खरं दूषणाच्या वधानंतर, ह्या सर्व गोष्टींनंतर मनामध्ये कुठंतरी श्रीरामांबद्दल भय निर्माण झाले, ज्याची जाणीव हनुमंतांना झाली आहे. त्यामुळे हनुमंत त्याला सांगतायत, भय त्यज, भयाचा त्याग कर. कसं करता येईल तुला? भ्रम सोडूनच करता येईल आणि भयहारी भगवंतांना भजून करता येईल. भक्त भयहारी, भगत भयहारी, भक्ताचं भय निवारण करणाऱ्या भगवंतांना भज हे रावणा, भ्रम सोडून दे. पुढे सांगतायत, जाके डरती काल डराई, जो सुर असुर चराचर खाई, तासो बयरु कबहु नहीं कीजे, मोरे कहे जानकी दीजे. रावणा, तुला माहीत आहेत का माझे स्वामी कोण आहेत ते? देव, राक्षस आणि संपूर्ण चराचर सृष्टी यांना जो खाऊन टाकतो असा काळ, तो सुद्धा ज्यांना घाबरतो असे माझे स्वामी आहेत. त्यांच्याशी कदापि वैर करू नकोस आणि मी सांगतो ऐक, जानकी मातेला परत दे त्यांना. आणि हे सांगून आता एक खूप मोठं आश्वासन हनुमंत देत आहेत रावणाला. फार मोठं आश्वासन आहे पहा. काय म्हणाले? प्रणत पाल रघुनायक, करुणा सिंधु खरारी, गये सरन प्रभु राखी है, तव अपराध बिसारी. रावणाचा अपराध क्षमा करण्यायोग्य आहे का? हा विचार जर आपण केला तर सहज वाटतं की शक्यच नाही. पण हनुमंतांना आपल्या स्वामींच्या क्षमाशीलतेबद्दल किती खात्री आहे हे ह्या दोह्यामध्ये दर्शवलंय तुलसीदासांनी. आणि सीता मातेचा कसा त्याला दुजोरा असेल हे सुद्धा हनुमंतांना माहिती. त्यामुळे हनुमंत सांगतायत, रावणा, रघुनाथ हे शरणागतांचे रक्षक आणि दयेचे समुद्र आहेत. त्यामुळे शरण गेलास तर तुझा अक्षम्य असा हा अपराध विसरून सुद्धा तुला ते आपला आश्रय प्रदान करतील. यापेक्षा मोठं आश्वासन काय असू शकतं? खरोखर असं हनुमंतांच्या निष्ठेचं प्रतीक आहे हा दोहा. म्हणजे हनुमंतांच्या रामभक्तीचा, रामांना जो जाणतो त्या जाणतेपणाचं प्रतीक आहे. की रघुनायक कसे आहेत. म्हणूनच आपल्याकडे वेदांमध्ये, पुराणांमध्ये एक शब्द वापरतात, खूप महत्त्वाचा शब्द आहे, जो श्रीरामांच्या गुणाला प्रकट करतो. त्याला क्षांती म्हणतात. आपल्याला शांती माहिती आहे, पण क्षांती हा तो गुण आहे. क्षांती म्हणजे काय? तर शांती तर अनुस्यूत असतेच त्यामध्ये मुख्यतः क्षमाशीलता. आणि कशी क्षमाशीलता? नुसतं क्षमा करणं म्हणजे क्षांती नव्हे. क्षमा करून त्या अक्षम्य अपराध करणाऱ्याला आश्रय प्रदान करून त्याला उत्तम गती प्रदान करणं, किंवा त्या गती प्रदान व्हावी त्याला यासाठी मनापासून इच्छा करणं, ह्याला क्षांती म्हणतात. हा संत गुण आहे जो आमच्या महाराजांमध्ये होता, आहे. क्षमा असावी. कारण महाराजांना जो विष घालायला आला आणि त्याला जेव्हा आपला प्रयोग फसलाय हे लक्षात येऊन तो पळून गेला, त्यावेळी महाराजांना वाईट वाटलं. अरे रे म्हणाले, रामाचा प्रसाद न घेता गेला, हे वाईट वाटलंय आमच्या महाराजांना. ह्याला क्षांती म्हणतात. शांती समुद्र असतातच ते, पण ह्या क्षांतीमुळे त्यांना संत पद मिळतं. या क्षांतीमुळे आमच्यासारखे पापी त्यांच्या चरणाशी शुद्ध होतात. म्हणून आम्ही आरतीत म्हणतो पहा, यद्यपि पापी योग्य नसे मी भेट तुझी घ्याया, तद्यपि पतित पावन म्हणून आलो सेवाया. आरती करीतो गुरुवर भगवन ब्रह्म चैतन्या,
करुणेने स्वीकार करावा अनन्य सामान्य. हा तो अनन्य सामान्य गुण आहे, शांती. आणि ते हनुमंत इथे रावणाला आपल्या स्वामींबद्दल सांगतायत की तव अपराध विसारी, तो तुझा अपराध विसरून तुला त्यांचं आश्रय प्रदान करतील प्रभू, तेव्हा तू जानकी मातेला परत देऊन टाक. आणि पुढे पुन्हा समजावतायत पहा हनुमंत. म्हणाले, रामचरण पंकज उर धरहु, लंका अचल राजु तुम करहु. ऋषि पुलस्त्य जसु बिमल मयंका, तेहि ससी महु जनी हो कलंका. हे रावणा, त्यामुळे मी सांगतो ते ऐक. माझ्या श्रीरामांचे चरण कमल हृदयात धारण कर आणि पहा बरं, लंका अचल राज तुम करू. अरे रावणा, माझ्या रामांचे चरण कमल हृदयात धरून चिरकाळ लंकेचं राज्य कर. तुला माहीत आहे ना, पुलस्त्य ऋषींची कीर्ती निर्मळ चंद्रासारखी आहे. ज्या कुलामध्ये जन्माला आलायस त्याची कीर्ती निर्मळ चंद्रासारखी आहे. त्या चंद्रावरचा कलंक बनू नकोस रावणा. असं हनुमंत समजावतायत. पुढे रावणाला सांगतायत, काय सुंदर पहा. हनुमंतांचा श्वास जो आहे रामनाम, त्याबद्दल सांगतायत आता. म्हणाले, राम नाम बिनु गिरान सोहा, देखो बिचारी त्यागी मद मोहा. बसन हीन नहीं सोह सुरारी, सब भूषण भूषित बर नारी. राम बिमुख संपत्ति प्रभुताई, जाई रही पाई बिनु पाई. सजल मूल जिन्ह सरित नाही, बरशी गये पुनि तबहि सुखाई. हे रावणा, रामनामाशिवाय वाणीला शोभा नाही रे. त्यामुळे मद आणि मोह सोड आणि विचार करून बघ. पहा बरं, म्हणजे हनुमंत आम्हाला सांगतायत की मद आणि मोह सोडल्याशिवाय वाणीची शोभा रामनाम आहे हे तुम्हाला कळणार नाही. ज्या वाणीनं रामनाम उच्चारायचं त्या वाणीनं अपशब्द, चुकीचे शब्द, कुणाला लागतील असे शब्द बोलू नयेत असं आमचे महाराज म्हणतात. ते कशासाठी? कारण ते अपशब्द, चुकीचे शब्द हे आमच्या मदामुळे, अहंकारामुळे आणि एखाद्या कोणत्याही हवे नकोपणामध्ये आसक्त झाल्यामुळे आलेले असतात. म्हणून मद मोह सोड आणि रामनामाला धर असं हनुमंत रावणाला सांगतायत. वाणीची शोभा फक्त रामनामामुळे आहे. आणि पुढे म्हणाले, हे देवांच्या शत्रू, तुला माहीत नाही का, सर्व दागिन्यांनी एखादी स्त्री नटलेली असेल आणि जर तिनं वस्त्र धारण केलं नसेल तर ती शोभून दिसेल का? म्हणजे सर्व आहे पण वस्त्र नसेल तर जशी त्या नारीला शोभा नाही, तसं सर्व काही आहे तुझ्याकडे. सुवर्णाची सोन्याची लंका आहे तुझ्याकडे आज, पण तुझ्या वाणीमध्ये माझ्या प्रभूंचं नाम नाही तर तुला शोभा नाही. हे हनुमंत अतिशय सुंदर उदाहरणांनी, समर्पक उदाहरणांनी रावणाला पटवून देत आहेत. पुढे म्हणतायत, राम विन्मुख जो मनुष्य असतो त्याच्याकडची तिन्ही काळामधली संपत्ती, काळातीत संपत्ती म्हणजे पुरून उरेल अशी संपत्ती आणि सत्ता व्यर्थ आहेत. आणि राम सन्मुख एखादा भिक्षुक अतिशय आनंदामध्ये निस्पृहतेचा ऐश्वर्य भोगत असतो. हनुमंत म्हणतायत,
ज्या नद्यांच्या मुळाशी जलस्रोत नसेल त्या पावसाळा संपल्यावर लगेच कोरड्या पडतात. काय सुंदर उदाहरण आहे पहा तुलसीदासांचं. आहा, सजल मूल जिन्ह सरितन नाही, बरशी गये पुनित बही सुखाई. नाही का? जलस्रोत नदीच्या मुळाशी असेल तर तो नदीचा साठा जो असतो तो टिकतो, नाही का? नाही तर पावसाळा संपल्यावर म्हणजे उन्हाळ्यामध्ये आता जशा नद्या कोरड्या पडल्या तशा कोरड्या पडतात ना त्या, कारण जलस्रोत आटतो. हे उदाहरण देण्याचं कारण काय सांगतायत हनुमंत, तर संपत्ती आहे, सत्ता आहे, सर्व काही आहे, पण खरा स्रोत काय आहे तर ते रामनाम, माझ्या प्रभूंचं स्मरण. हा तो त्या सर्व संपत्ती, सुख ह्या सगळ्याचा स्रोत रामनाम आहे. जर तो नसेल तर ही संपत्ती, सत्ता नुसती व्यर्थ आहे असं नाही, तर ती कधी निघून जाईल पत्तासुद्धा लागणार नाही. हे हनुमंत रावणाला सांगतायत. आणि पुढे म्हणतायत, सुनुदस कंठ कहूँ पनरोपी, विमुख राम त्राता नहीं कोपी, शंकर सहस विष्णु अजतोही, सकहि न राखी राम कर द्रोही. हे रावणा, मी प्रतिज्ञापूर्वक सांगतोय तुला, काय? राम विन्मुखाचं रक्षण करणारा या त्रिभुवनामध्ये कुणीही नाही. हजारो शंकर, हजारो विष्णू आणि हजारो ब्रह्मदेव हे सुद्धा एकत्र आले तरी श्रीरामांचा अपराध करणाऱ्याला वाचवू शकत नाहीत. काय सुंदर वाक्य आहे पहा. यामध्ये त्या स्वरूपाचं वर्णन आहे. हे ज्याला कळलं ना त्याला महाराजांचं स्वरूप किंवा आपल्या सद्गुरूंचं स्वरूप याचं ज्ञान होईल. राम हे स्वरूप आहे आणि म्हणून तसं बघितलं तर विष्णूंचाच अवतार राम आपण म्हणतो ना, पण मग इथं असं का म्हटलंय की हजारो शंकर, हजारो विष्णू, हजारो ब्रह्मदेव एकत्र येऊन राम विनमुखाचं रक्षण करू शकत नाहीत. म्हणजे जो राम स्वरूप असतो त्याच्याबद्दलचा जो अपराध असतो त्याला हे ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा क्षमा करू शकत नाहीत, त्याला तारण करू शकत नाहीत, त्याला वाचवू शकत नाहीत. म्हणून सर्व संत आम्हाला सांगतात, नामापराधापासून वाचा. कोणता संत कोणत्या भूमिकेवर आहे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, संत नव्हे मनुष्य, कोणताही मनुष्य, तोपर्यंत त्याच्याबद्दल मनात किलमिश आलं की तुम्ही नकळत नामापराध करत असता. त्यामुळे शक्य तितकं आम्हाला कळत नाही या भूमिकेवर राहणं फार चांगलं असतं म्हणतात संत. म्हणजे मग आमचे अपराध कमीत कमी होतात. एक तर सर्वात महान पाप आम्ही करतच असतो भगवत स्मरण विन्मुख राहून. अखंड रामनाम घे सांगून सुद्धा आमच्याकडून ते होत नाही आणि त्यामुळे ऑलरेडी आम्ही अपराध करत असतो. त्यामध्ये अशा संत अपराधाची भर पडू नये यासाठी इथे आम्हाला हनुमंत एक प्रकारे वॉर्निंग देत आहेत. शंकर सहस विष्णू अजतोही, सकही न राखी राम करद्रोही. राम करद्रोही म्हणजे राम स्वरूपाबद्दल जो अपराध घडतो त्या अपराधाला तो रामस्वरूप झालेला संतच क्षमा करू शकतो. त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाची ताकद नाही. शंकर विष्णू ब्रह्मदेवाची सुद्धा ताकद नाही त्याला पार करण्याची त्या मनुष्याला, असं हनुमंत सांगतात. पुढे म्हणाले, मोह मूल बहुसूल प्रद, त्याग हुतम अभिमान, भजहु राम रघुनायक, कृपा सिंधू भगवान. त्यामुळे रावणा लक्षात घे, मोह हाच ज्याचं मूळ आहे असा अत्यंत पीडादायक तमोगुणी अभिमान तू सोडून दे आणि रघुकुलाचे स्वामी कृपा सिंधू भगवान श्रीराम यांचं भजन कर, ह्यांचंच नाम घे. हे हनुमंत रावणाला सांगतायत. पहा बरं, इदम ना तपस्काय. भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलं की जो पालन करत नाही त्याच्या पुढे गीता सांगू नका,
ते खूप मोठं पाप कराल मग तुम्ही, बरं का. आणि हनुमंतांसारखे भक्त ही भगवंतांची आज्ञा एक प्रकारे उल्लंघून स्वतःकडे पाप घ्यायला सुद्धा तयार असतात, पण भगवंतांचं महत्ता त्यांचा मोठेपणा सांगण्यापासून स्वतःला वाचवू शकत नाहीत. आमचे महाराज म्हणाले ना, काल परवाच्याच कुठल्या तरी प्रवचनात होतं की संत तुम्हाला हा दोष पत्करून सांगत असतात, त्याकडे दुर्लक्ष करू नका असं महाराजांनी सांगितलंय. की मग तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका, की सांगू नये हे सांगून सुद्धा तो दोष पत्करून, आणि ते हनुमंत प्रत्यक्ष रावणाला सांगतायत, दैत्य सम्राटाला सांगतायत. आणि म्हणून हनुमंत संतांचे अग्रणी आहेत की सगळा दोष येऊ देत माझ्याकडे, काय दोष यायचा येऊ देत माझ्याकडे, माझ्या प्रभूंबद्दल सांगण्यासाठी मी पुढं मागं बघणार नाही. त्यामुळे हनुमंतांनी सांगितलं की बाबा रे, रामांचं भजन कर आणि तरून जा. आणि अशा रीतीनं अनेक गोष्टी सांगितल्या म्हणतायत तुलसीदास. जदपि कही कपि अतिहित बानी, भगति विवेक बिरति नयसानी, बोला बिहसी महाभिमानी, मिला हमहि कपि गुर बड़ ज्ञानी, मृत्यु निकट आई खल तोही, लागे सी अधम सिखावन मोही, उलटा होई कह हनुमाना, मति भ्रम तोर प्रगट में जाना. अशा रीतीनं हनुमंतांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य, नीती यांनी परिपूर्ण अशा अनेक गोष्टी रावणाला सांगितल्या, हितकारक गोष्टी सांगितल्या. पण हा कसा आहे, महाअभिमानी, महाअहंकारी असा रावण आहे. त्यामुळे हसत हनुमंतांचं हे बोलणं ऐकून हसायला लागला रावण, आणि टोचून त्याला म्हणतोय, वा वा, आम्हाला हा वानरच मोठा ज्ञानी गुरु भेटला जणू. अरे दुष्टा, तुझा मृत्यू जवळ आलाय, अधमा मला शिकवायला निघालास, असं हनुमंताला असे अपशब्द रावण बोलतोय. आणि ते ऐकून निर्भय आमचे हनुमंत म्हणाले, रावणा, याच्या उलट होणार आहे, मृत्यू तुझा जवळ आलाय, माझा नव्हे. उलटा होई कह हनुमाना, हा तुझ्या बुद्धीचा भ्रम आहे, हे मी जाणलंय आता, की माझा मृत्यू आलाय हा तुझ्या बुद्धीचा भ्रम आहे, उलट होणार आहे, तुझा मृत्यू जवळ आलाय. अशी फायनल वॉर्निंग हनुमंतांनी दिली आहे. हे ऐकताच सुनि कपि बचन बहुत खिसियाना, बेगिन हरहु मूढ़ कर प्राणा, सुनत निसाचर मारन धाये, सचिवन सहित विभीषण आए. असं हे हनुमंताचं तुझाच मृत्यू आलाय हे बोलणं ऐकून रावण अत्यंत चिडला आणि म्हणतोय की अरे, या मूर्खाचे प्राण का कुणी घेत नाही लवकर. हे ऐकताच ते राक्षस मूढ सर्व हनुमंताला मारण्यासाठी धावले बरं का. आणि त्याच वेळी आपल्या मंत्र्यांच्या समवेत कोण आले तिथे, तर विभीषण आलेत बरं का त्या सभेमध्ये, रावण सभेमध्ये. आणि प्रत्यक्ष नीती म्हणजे विभीषण आहेत. त्यामुळे रावणाला आता नीतीची कोणती गोष्ट समजावून सांगतायत विभीषण, आणि त्याची आज्ञा कशी बदलवायला लावतायत हे तुलसीदास आम्हाला सांगतील. आणि त्या बदललेल्या आज्ञेनं आमचे हनुमंत काय पराक्रम गाजवतात ह्याची गाथा तुलसीदास सांगतील. ती आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.